नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची भाजी। ही भाजी तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर साहित्य आहे, एक मिडियम साईजचा आकाराचा कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हा बारीक चिरलेला कांदा भाजीसाठी वापरणार आहोत। आणि हे ओलं खोबरं घेतलं आहे, जो ओला नारळ असतो तो आपण खवून घेतलेला आहे। आणि हा फ्लॉवर घेतला आहे, हा मी शिजवून वगैरे घेतला नाहीये, हा स्वच्छ धुवून घेतला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक कढई घेऊन आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण त्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता आणि चिरून घेतलेला कांदा। हा मीडियम साईज आकाराचा कांदा मी घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, त्याच्यात थोडंसं आपण हिंग पण टाकला आहे। कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे मी 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे। मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं त्याच्यात पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण हे आता वाटण टाकणार आहोत, जे आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि ओलं खोबरं याचं वाटण करून घेतलं होतं ते आपण याच्यात टाकलं आहे। वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं पाणी, जेणेकरून ते वाटण खाली लागू नये कढईला। तर थोडंसं त्यात टाकणार आहोत आपण धणा जिरा पावडर, गरम मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आपण। इथे कलरसाठी मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे थोडीशी। मिक्स करून घेऊन आपण आता त्याला थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर बघा वाटण व्यवस्थित शिजलं आहे, त्याचं तेल रिलीज होतंय। आता आपण त्याच्यात एक बटाटा टाकलेला आहे, नंतर आपण जो फ्लॉवर घेतला होता तो टाकलाय आणि आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। मिक्स करून घेऊन आता याला आपण थोडंसं वाफवून घेणार आहोत। साधारण 10 मिनिटं आपण त्याची वाफ काढून घेणार आहोत। थोड्या वेळाने हे झाकण उघडून तळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून भाजी आपली खाली लागणार नाही। बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब